आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून एक महत्त्वाचा निर्णय झालेला समोर येतोय। ओबीसींसाठी आता उपसमिती स्थापन केली जाणार आहे असं समजतंय। प्रत्येक पक्षातील 2-2 मंत्री आणि अधिकारी या उपसमितीमध्ये असतील असं देखील समजतंय। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसींकडून कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात होती आणि त्याच नंतर आता आज मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींसाठी उपसमिती स्थापन केली जाणार असल्याचं समजतंय। प्रत्येक पक्षातील 2-2 मंत्री आणि अधिकारी या उपसमितीमध्ये असतील। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आणि त्याचबरोबर इतर सामाजिक सर्वेक्षणामध्ये सुद्धा या उपसमितीकडून सर्वेक्षण केली जातील आणि त्यामुळे ओबीसी समाजाबद्दलचा देखील संपूर्ण डेटा सरकारकडे येईल असं समजलं जात आहे। काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शेवट झाला आणि त्याचबरोबर काही मागण्या सुद्धा महत्त्वाच्या मान्य झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, या उपसमिती संदर्भात अधिक काय कळतंय? अगदी आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा काल मुद्दा झाल्यानंतर ओबीसी नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाहतोय आपण का ओबीसी समाजासाठी जे आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी समिती आहे ती गठीत केल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या सोबत गुलाबराव पाटील आहेत। सर, काय नेमका निर्णय आहे, कशी ही समिती असणार आहे? पूर्वीपासून या समितीची मागणी करण्यात येत होती। जवळपास 2-3 कॅबिनेटमध्ये या विषयावर मागणी करण्यात आली आणि आज या उपसमितीची स्थापना व्हावी अशी मागणी मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली आणि माननीय मुख्यमंत्री असतील, 2 मुख्यमंत्री असतील आणि कॅबिनेटने याला मान्यता दिलेली आहे। प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री या कमिटीमध्ये असतील। काय नेमकी समितीची कार्यकक्ष असणार आहे? ओबीसीच्या बाबतीमधले असलेले वेगवेगळे जे विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये सगळे विषय याच्यामध्ये असतील, पण आता पूर्ण डिटेल मला त्याचं सांगता येणार नाही। पण ओबीसीच्या बाबतीमध्ये राहिलेल्या काही उणिवा आहेत, ओबीसीचे काही जे प्रश्न आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात। जशी मराठा समाजासाठी उपसमिती गठीत केलेली आहे विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली, तशीच ही ओबीसी समिती असणार आहे? तशीच असणार आहे। कुठेतरी ओबीसी नेते आक्रमक झाल्यानंतर हा निर्णय घेतलाय? नाही, तसं काही नाही आहे। पूर्वीपासून याची मागणी होती आणि आम्ही कालपर्यंत आजपर्यंत कोणाला रिझर्वेशन द्या, कोणाला मागणी पूर्ण करू नका असं कधीच म्हटलेलं नाही आहे। ओबीसीचा हक्क पूर्वीपासून हा मागणी करत होते, त्याबद्दल त्यांनी आज मान्यता दिलेली आहे। पण छगन भुजबळ आक्रमक होते आणि बहिष्कार टाकलेला आज पाहायला मिळाला कॅबिनेटवरती, ते निघून गेलेले। त्याच्यातली मला कल्पना नाही, पण ते जुने जाणते नेते आहेत। मला तरी असं वाटतं की जरी नाराज असले तरी मुख्यमंत्री महोदय त्यांची नाराजी कमी दूर करतील। आज काही कॅबिनेटमध्ये चर्चा झाली त्यावरती? नाही, काही झाले नाही। बीडमध्ये पाहतोय आपण का काल जो मराठा समाजासाठी GR काढलेला आहे त्याची होळी करताना आपल्याला पाहायला मिळाले। काल गुलाल पडलाय, आज होळी करू नये असं मला वाटते। कोणाला सांगायचं तुम्हाला? पाहतोय आपण काल जे आहे ते गुलाल पडलेलं आहे, आज होळी करू नये असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या प्रकारे उपसमिती गठीत केलेली आहे तशीच उपसमिती जी आहे ती ओबीसी आरक्षणासाठी किंवा ओबीसींच्या प्रश्नासाठी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूण पाहतोय का कुठेतरी काल मराठा समाजासंदर्भातला निर्णय घेतल्यानंतर ओबीसी संदर्भामध्ये जे आहे ओबीसी नेते आक्रमक झालेले होते आणि त्यांना आपण बघितलं होतं। त्यामुळे ओबीसी समाजातील नेत्यांकडून नाराजी कुठेतरी व्यक्त केली जात होती आणि या पार्श्वभूमीवर आता ही उपसमिती स्थापन केली जाणार आहे। ह्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।